व्लॉग मध्ये मी सांगितलेलं ना की मी मिसळ पावची रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत, तर चला बघूया। तर हे जे जिन्नस घेतले मी सगळे ते आधी चांगले परतून घ्यायचे तेल टाकून थोडंसं। मग अगोदर खोबरं भाजून घ्यायचं, नंतर मग ते थोडंफार कच्चं राहतं, नंतर मग आपलं आलं लसूण कांदा टोमॅटो सगळं एकत्र छान असं लालसर होईपर्यंत सगळं परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये टाकायची आपली थोडीशी कोथिंबीर। मसाला छान भाजून झाला की थोडासा थंड होऊन द्यायचा, असे 1-2 चमचे पाणी टाकून त्याच्यामध्ये चांगला वाटून घ्यायचा, कारण की टोमॅटोमुळे तर ऑलरेडी पाणी सुटतं, तर पाणी काय एवढं वाटणाला लागत नाही। तर बघा छान असं आपली ग्रेव्ही तयार झाली आहे वाटणाची। तर आपली मटकी पण चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, मग त्याचा उग्रवास असतो तो निघून जातो, आणि 2 मिनिटं अशी पाण्यात भिजत ठेवायची। ग्रेव्ही मिसळला फोडणी तर जो आपण मसाला केलेला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची, जिरं कढीपत्ता आपले जे दररोजच्या वापरातले सुके मसाले असतात ते टाकून घ्यायचे, आणखी माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झालाय। आणि नंतर मग आपलं जे वाटण केलं होतं ते टाकायचं, पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। नंतर मग या स्टेजला आपण मटकी टाकून छान अशी ती परतून घ्यायची। 2 मिनिटं त्याची वाफ काढली की त्याचा फ्लेवर छान त्याच्यामध्ये उतरला जातो। कधी पण ग्रेव्हीची वगैरे भाजी करताना किंवा कालवण करताना गरम पाणीच वापरायचं, मग त्याची चव काही चेंज होत नाही। मग चवीपुरतं मीठ घालून मग छान अशा 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या। या मटकीच्या कालवणाला बघा किती छान तरी आली उकळी काढल्यानंतर, तसं मटकी शिजेपर्यंत उकळून घ्यायचं। तर आपली मिसळला लागणारी तरी तयार झाली। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। भेटू पुढच्या एका छानशा व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।